तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व व त्याचबरोबर लक्ष्मीला प्राप्त त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व व लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत। तर मंडळी, कार्तिक पौर्णिमा ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे व या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात। म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात व आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करून ज्यावेळी घरी जातो त्यावेळी माता लक्ष्मी सुद्धा आपल्या मागे मागे आपल्या घरी येतात, असे विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे। तर मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी आपणास पिंपळाच्या झाडाची सेवा कशी करायची आहे याविषयीची माहिती पाहूया। तर पिंपळाच्या झाडाला प्रथम आपणास गोड दूध अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपणास पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करतात। ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही। म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा अवश्य करावी। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 11, 21 किंवा 51 प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपणास ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। एका पितळेच्या तांब्यामध्ये आपणास दूध टाकायचं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे व ते दूध आपणास पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी खरंच प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील 2 पवित्र तत्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते। म्हणूनच घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात आणि रांगोळी सुद्धा काढली जाते। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेयाची पूजा केली जाते। त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवशंकराच्या विजयाला समर्पित आहे। या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा वध केला होता। यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून या दिवशी दिवे प्रज्वलित केले जातात, हवन केलं जातं। त्रिपुरा पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्याचे निवारण सुद्धा होत असते। दीप उत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचा शुभ आशीर्वाद घेण्याचा हा दिवस असल्याचं मानलं जातं। या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावधानाने झालेल्या चुकाबद्दल क्षमा याचना केली जाते। देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारासमोर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावला पाहिजे। असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान कायम टिकून राहते। कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावे असे म्हटले जाते। असं केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होतो। हे काम अवश्य केलं पाहिजे। त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छाद मांडला होता त्याचा भगवान शंकराने वध केला। त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका केली। अनेक वर्ष त्रिपुरासुरांच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला आहे आणि आपल्या स्वर्गात आसनस्थान ग्रहण केले। तो दिवस देवतांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता। त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देव दिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला। तर मंडळी, पौर्णिमा तिथी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे व या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात। म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात व आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करून ज्यावेळी घरी जातो त्यावेळी माता लक्ष्मी सुद्धा आपल्या मागे मागे आपल्या घरी येतात, असे विष्णू पुराणामध्ये सांगितलेले आहे। तर मंडळी, पौर्णिमेच्या दिवशी आपणास पिंपळाच्या झाडाची सेवा कशी करायची आहे याविषयीची माहिती पाहूया। तर पिंपळाच्या झाडाला प्रथम आपणास गोड दूध अर्पण करायचं आहे।
त्यानंतर आपणास पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करतात। ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही, पैशाची कमतरता भासत नाही। म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाची सेवा अवश्य करावी। त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 11-21 प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, हे 100% सत्य आहे। तर मंडळी, प्रदक्षिणा घालताना सुद्धा आपणास ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। एका पितळेच्या तांब्यामध्ये आपणास दूध टाकायचं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे व ते दूध आपणास पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी खरंच प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। असं केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व आपल्या मनातील कठीणातली कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते। तर मंडळी, जर आपणास 108 दिवे लावणे शक्य नसेल तर आपण 11, 21 किंवा 51 दिवे सुद्धा लावू शकता। आपण दिव्याच्या स्वरूपात पंती लावू शकता किंवा गव्हाच्या पिठाचे दिवे सुद्धा आपण लावू शकता। तर मंडळी, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व कष्ट, त्रास, आपल्या जीवनातील जे कष्ट असतील ते सुद्धा दूर होतात। पुढचा उपाय आहे कार्तिक पौर्णिमा, म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावलं पाहिजे। यामुळे आपल्या घरात मंगल गोष्टी घडू लागतात। आपल्या घरामध्ये कुठल्या अडचणी असतील किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा येत असेल तर हा उपाय केल्यामुळे तो अडथळा सुद्धा दूर होतो। म्हणून आंब्याच्या पानाचं तोरण किंवा अशोकाच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या घरात कुठलंही दुःख राहत नाही। तर मंडळी, त्रिपुरारी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा ही भगवान शंकराला सुद्धा अत्यंत प्रिय आहे। म्हणून या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण काही उपाय पाहणार आहोत। भगवान शंकराला कच्चं दूध, मध, गंगाजल आणि साखर हे मिक्स करून भगवान शंकराला समर्पित करायचं आहे, अर्पित करायचं आहे। असं केल्यामुळे भोळा शंकर आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो। त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरात जाऊन आपणास भगवान शंकराच्या समोर 108 दिवे लावायचे आहेत, ते आपण पंती लावू शकता। कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतर आपणास दुधाची खीर बनवायची आहे। जर आपणास दुधाची खीर बनवणे शक्य नसेल तर आपण दुधामध्ये थोडीशी साखर टाकून चंद्रदेवाला अर्पण करायची आहे। त्याआधी चंद्रदेवाला जल अर्पण करायचं आहे, त्यानंतर खीर अर्पण करायची आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपणास प्रसन्न होते व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते। तर मंडळी, हा उपाय सुद्धा खूप प्रभावशाली आहे। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळी आपणास मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवा ठेवायचा आहे। असं केल्यामुळे सुद्धा घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते, घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही। तर मंडळी, हा सुद्धा उपाय खूप प्रभावशाली आहे। आपण या व्हिडिओत त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, आपल्या जीवनात सुख समाधान व शांती प्राप्त करण्यासाठी हे उपाय सांगितलेले आहेत। या उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील। जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। हर हर महादेव।